येस 22 स्वरूपाने डिक्लेअर एक धाव असणार आहे आणि 1 फॉर दी ओव्हर देखील पहिल्या चेंडूवरती देण्यात येते. म्हणजे आता गोलंदाज शॉर्ट पिच पद्धतीची अकूट टप्प्याची गोलंदाजी करू शकत नाहीये. समीकरण मॅच बॅलन्स आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 5 धावा. पण मॅच अगदी येणारा एखादी मोठा फटका नवापाडा संघाला त्या विनिंग लाईनच्या पुढे पोहोचवेल. येणारा एखादी निर्धाव चेंडू एखादी विकेट जुन्या डोंबिवली संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. खूप चांगली मॅच. मेगा सेमीफायनलची मॅच कशी रंगावी तर ही अशीच मेगा सेमीफायनलची मॅच रंगावी. शिवाजी जोशी गोलंदाजी मार्कवर फेस करतायत संदीप मात्रे. 5 चेंडू 5 धावा. शॉर्ट पिच पर्यंत चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. अगदी अंगाचा वेग घेणारा हा चेंडू होता. खूप चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. तेवढीच चांगली मॅच. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. गुणलेखक अविनाश सर देखील आम्हाला सांगतायत 4 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 5 धावा. म्हणजे एक दुहेरी धावेचा फटका येणं इथून गरजेचं आहे. पुढील चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदी रेस्टच्या साहाय्याने मनगटाच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिला स्क्वेअर लेग रिजन वरती. चांगलं क्षेत्ररक्षण धावचीची शक्यता तिथे असणार आहे. फेकी थोडीशी खराब होती. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न चालवलाय. 3 धावा पूर्ण होतील का तर येस 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. कोण म्हणेल ही फिटनेस बघून की 40+ हे क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि आता इथून समीकरण या 3 धावांनी नक्कीच बदललं. जिंकण्यासाठी इथून बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 2 धावा. चेंडू शिल्लक आहेत 3 धावा बनवायचे आहेत 2. पुन्हा एकदा कमबॅक होईल का मॅच मध्ये ट्विस्ट येईल का. शिवाजी जोशी यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. पण समोर देखील आव्हान मोठं असणार आहे. उमेश जाधव देखील जाणल्या जातात आपल्या रिव्हर्स स्वीप साठी आपल्या स्वीपच्या फटक्यांसाठी. 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावा. सेमीफायनलची मॅच नवापाडा विपक्ष जुनी डोंबिवली. यावी अगदी हलक्या हाताने खेळून काढला. झेलची शक्यता असणार. कॅच पकडली आहे तिथे. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. पुन्हा एकदा मॅच लावते खलाटणी. आणि आता समीकरण असणार आहे 2 चेंडू आणि 2 धावेंचं. व्हॉट अ मॅच. खूप चांगला सामना. अशी सेमीफायनलच्या मॅचची अपेक्षा सर्व प्रेक्षकांना होते आणि तशीच रंगतदार सेमीफायनलची मॅच आपल्या भेटीस आली आहे. कारण स्पर्धा देखील तेवढीच चांगली आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धा 2024 कैलासवासी रवींद्र राऊत यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आणि उमेश जाधव यांची खेळी संपुष्टात आली आहे ज्यांनी वैयक्तिक 14 धावा बनवल्या. म्हणजे खूप चांगला खेळ. मॅचला आवश्यक असते तशी खेळी त्यांनी केली आहे. मोठ्या फटक्यांची त्यांनी कुठे रिस्क घेतलेली नाहीये. पण इथून सामना ती फिनिश लाईन पार करणं तेवढं गरजेचं आहे. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता नवापाडा संघाला. आणि शिवाजी जोशी यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर अगदी 6 धावेचं संरक्षण कसं करायचं ते त्यांनी आपल्याला आतापर्यंत 4 चेंडूंवरती दाखवलंय. खूप चांगली मॅच. खूप चांगला कॉन्टॅक्ट. यावेळी हुक करण्याचा इथे देखील प्रयत्न केला आणि पंचांचा कॉल निर्णायक असणार आहे. पंच स्थिर स्थगित एका जागेवरती आहेत. म्हणजे हा चेंडू निर्धाव घोषित करण्यात येतोय. आता समीकरण बदललंय. आता समीकरण असणार आहे 1 चेंडू आणि 2 धावेंवरती. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांनी दोन्ही संघांचा आपण करायचंय. खूप चांगली मॅच. अगदी 6 धावेंचं संरक्षण करत असताना शिवाजी जोशी गोलंदाजी मार्कवर. प्रचंड अनुभव या गोलंदाजाकडे. तो अनुभव पणाला इथे लावलाय. आणि 6 धावेंचं संरक्षण करत असताना बघा सामना कुठे आलाय. एका चेंडूवर 3 धावा नक्कीच झाल्या होत्या. मिसफिल्डिंग नक्कीच झाल्या. तरी देखील सामना 1 चेंडू आणि 2 धावेंवरती. एक चेंडू 2 धावा. जोरदार टाळ्यांनी या चेंडूचं करायचंय स्वागत. मेगा सेमीफायनलची मॅच. यावेळी विकेट केलाय. मोठा फटका येतोय. धावा किती मिळणार आहेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्याची आवश्यकता आणि 2 धावा नक्कीच मिळणार आहेत. सामना जिंकलाय. खूप चांगली मॅच. खूप चांगलं बॅटल. मेगा सेमीफायनलची मॅच इथे जिंकली आहे. फायनल मध्ये प्रवेश केलाय नवापाडा 40+ या संघांनी. दोन्ही संघांसाठी एकदा मनपूर्वक स्वागत त्यांचं. आणि या सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅच असणार आहेत